नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक यांच्या वेचलेल्या कथानायिका या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10व्या भागांपैकी शेवटचा 10वा भाग वाचतो. कथानायिकांचे रूपसंवेदन. प्रस्तुत कथानायिकांची सौंदर्य रूपे कथानायकांना आकर्षित करणारी, भुरळ घालणारीच. कर्णिकांच्या प्रतिभेचे दृक्संवेदन, चलत संवेदन, त्याचबरोबर अंतर्यामीची मनस्वी आस्वादक सौंदर्य लुब्धता अशा सर्जन सन्मुख साधनेतून या नायिकांची सौंदर्य रूपे मूर्त होत असतात. बाह्य सौंदर्य रूपाबरोबरच आंतरसौंदर्याचे दर्शन घडवले जाते. ही सौंदर्य रूपे बहुंशी निसर्ग प्रतिमांच्या उपमांतून मूर्त केली जातात. त्याचबरोबर कधी अनुरूप विशेषणांनी तर कधी चलत क्रिया विशेषणांनीही ही सौंदर्य रूपे मूर्त होत असतात. त्यांचे धावते दर्शन आवडावे असेच. 1. मोर कथेतील पद्मावतीचे सौंदर्य तिच्या रूपाशी एकजीव झालेल्या विशेषणांनी आणि एका उपमेने उभे केले आहे. डोळे लांबट रेखीव काळेभोर, धरधरीत नाक, कपाळावर वळणदार केसांची लाघवी महिरप आणि हनवटीवर लाडीत सामखिळ नाजूक थेंबासारखी. 2. जमानाची जैतुनबी ही रोमॅन्टिक नायिका म्हणजे पिंपळ पानी उभा चेहरा, विशाल काळेभोर डोळे, तरतरीत सरळ नासिका, पातळ ओठ अशा सौंदर्यस्पर्शित विशेषणांनी शृंगारलेली सौंदर्यवती यावनी सौंदर्याचा मूर्तिमंत नमुना असं तिचं रूप. आणि निळी ओढणी घेतलेली, शुक्राच्या चांदणीसारखी गोरीपान अशा शुक्राच्या चांदणीच्या उपमेने अधिकच गोरीपान दिसणारी अशी ती रूपवती. 3. निरोपमधील राधेचे निळा सावळा पण तजेलदार वर्ण, डोळ्यात भरणारी उंची, भरदार बांधा, वळणदार घनदाट केस अशा सौंदर्य घन विशेषणांनी रेखाटलेले तिचे बाह्य रूप आणि तिचा मनस्वी स्वभाव आणि डोळ्यातला अथांग स्नेह अशा आशयघन विशेषणांनी रेखाटलेले तिचे आंतरिक सौंदर्य रूप, दोन्ही रूपे नायकाला लुब्ध करणारी. 4. निरोप कथेतील उर्मिलाचे धुंद रूप, नेहमीचे धुंद डोळे, अधिकच धुंद झालेले अशा धुंद विशेषणांनी आणि विजेच्या दिव्यांच्या तीक्ष्ण प्रकाशात रातराणीच्या डहाळीसारखे फुलून त्याच्यासमोर झुकलेली अशा निसर्ग सुंदर उपमांनी आणि तिचे नग्न शरीर संगम रवरी नितळ शरीर तप्त संतुष्ट शमलेल्या वासना ज्वालांचे पवित्र यज्ञकुंड अशा नितळ विशेषणांनी आणि तप्त यज्ञकुंडाच्या रूपकातून पेटलेलेच दाखवले आहे. 5. खेळमधील पिवळ्या जर्द रसरशीत अंगाच्या सळसळ झेप घेणाऱ्या नागासमोर अंगाची घुसळण करीत दिव्याच्या ज्योतीसारखी डुलणारी ती नागिण चलत संवेदनेतून आणि दर्शनीय रूपकातून मूर्त केली आहे. 6. गाणेमधील आठवणींतील किशोरवयातील प्रेयसी, 16-17 वर्षाची एक अल्लड मुग्धा, वेणीचा एक शेपटा खांद्यावरून वेढून मान खाली घालून न बोलता उभी राहिलेली, मनगटातील कंकणांशी चाळा करीत अशी आणि गोरीपान सडपातळ बांध्याची, काळ्याभोर डोळ्यांची, रातराणीच्या सुगंधावर जीव टाकणारी अशी ती अनुरूप विशेषणांनी आणि रूपदर्शित क्रियाविशेषणांनी सजवलेली. 7. रुद्राक्षमधील गुणवती, स्वतःच्या रूपाचे वर्णन सामान्य रूपाची बाई असे करते, तर सीता तिचे वर्णन शिकलेली, थकलेली, भागलेली अशा क्रियास्पर्शित विशेषणांनी आणि दुर्बळ समाजातील दुबळ्यांच्या खस्ता खाण्यात लाकडासारखी सुकलेली अशा उपमांतून तिचे आंतरिक सौंदर्य व्यक्त होते. तसेच समाज प्रवाहात स्वतःला झोकून दिलेली एक झपाटलेली बाई
अशा विशेषणयुक्त वर्णनातून तिचे अंतर्रूपच प्रकट होते. 8. गाणे या विजनरी कथेतील ती एखाद्या गाण्यातील लवचिक तानेसारखी थरथरणारी, पण तरीही एखाद्या शिल्पासारखी स्तब्ध, उंच सडसडीत बांधा, कर्दळ गौरी वर्णाची, अंगावर आभाळी रंगाची साडी, सळसळीत आणि तलम भुवयांच्या रेखीव कमानी ताणीत, अनिमिषपणे नायकाकडे पाहणारी, ओळखीचे अस्फुट हास्य करणारी, कल्पाविश्वातील अनामिका, मूर्त अमूर्त उपमेने, रूपवर्णित विशेषणे, दृक्चलत संवेदनांची क्रियाविशेषणे आदींनी साक्षात मूर्त केली आहे. 9. गाणेमधीलच सत्यविश्वातील पहिलीच सर, निळसर मच्छरदाणीतील अर्ध्या पलंगावर झोपलेली, नागवेलीच्या कोवळ्या टोकदार पानासारख्या हाताची, केळफुलासारख्या निळ्या सावळ्या चेहऱ्याची, डाव्या गालाला झोपेतच पडलेली मुग्ध कळी, जिच्या भोवती रेंगाळणारे स्मित, अशी स्मितवदना मंजुळा निसर्गसुंदर उपमांनी, रूपदर्शी दृक् संवेदक विशेषणांनी जिवंत केलेली. 10. छावणीतील ताराबेनचे दर्शन फक्त आंतरिक सौंदर्याचे, तेही सूचितच. कधी झाला हरीशभाईंचा निसटता स्पर्श, तर त्या स्पर्शाने थरथरणारे, आठवणीने हुरहुरणारे असे त्यांचं भावस्पंदन म्हणजे त्यांचं आंतरिक सौंदर्यच ना. आणि हरीशभाईंच्या शेवटल्या खांद्यावरच्या क्षणभराच्या हाताच्या स्पर्शापासून दूर न झालेल्या हेही भावदर्शन आंतरिक सौंदर्याचंच ना. येथे सर्व इतरत्र आढळणारी सौंदर्याची विशेषणे, उपमा काहीही नाहीत. लेखकाच्या प्रतिभेचे रूपसौंदर्याचं हेच एक वेगळे रूप. 10. 11. उदयाचलमधील तेजस्वी नायिकेचे व्यक्तिमत्व तेजस्वी उपमांनी, अनन्वय, उपमान, उत्प्रेक्षा, रूपक आदी अलंकारांनी मंडित केले आहे, जिच्या सौंदर्याला उभ्या देशात तुलना नाही. अंधाऱ्या रात्रीनंतरच्या सकाळच्या सूर्याच्या उदयासारखी परत क्षितिजावर येणारी जणू एक तेजस्विता, चित्रकाराच्या डोळ्यात जाणवलेली एक आदिमाता, एक चितशक्ती, असामान्य दिव्य शक्तीची देणगी जिला लाभली आहे अशी तेजस्विता नायिका. मध्येच अस्ताचलास गेलेली पण पुन्हा उभी राहणार, राखेतून उड्डाण करणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे सूर्याच्या तेजस्वी प्रकाशात सर्वांनीच पाहिलेली नायिका, असं तिचं आंतरिक सौंदर्ययुक्त व्यक्तिमत्व लाखोंना आकर्षित करणार. समारोप. मधु मंगेश यांची बहुनेत्री सर्जनशील प्रतिभा जाणीव नेणिवेतून घेतलेल्या अनुभवांना नव्या नव्या उन्मेषांचे कल्पक आकार देत असते. याचा अनुभव त्यांच्या कथानायिकांचे दर्शन घेताना येत असतोच. शिवाय त्यांना हवेसे वाटणारे अशारीर निर्भरशील प्रीतीचे स्पंदन लोभसपणे घडत असते, ते मनस्वी आस्वादनीय असते. या कथानायिकांतून त्यांना अपेक्षित असलेली संस्कार मूल्यांची जपणूक आणि सूचित झालेला मूल्यहीनतेचा नकार यांचा संस्कार त्यांच्या प्रतिभेला हवाच असतो. इथे हे प्रकरण आणि हा शेवटचा भाग या प्रकरणातील संपवतो. धन्यवाद.